आणि आता खोक्याबाईच्या संदर्भातली बातमी आहे। खोक्या उर्फ सतीश भोसलेचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळलेला आहे। शिरूर कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला। 3 दिवसांपूर्वी शिरूर न्यायालयामध्ये या खोक्याने अर्ज केलेला होता, मात्र तो अर्ज आता फेटाळण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। खोक्या उर्फ सतीश भोसलेचा पाय आणखीन खोलात जातोय, कारण त्याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळलेला आहे। हरिदास तावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी फोन लाईन वरून जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातली अपडेट देण्यासाठी हरिदास, खोक्याने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र कोर्टाने झटका दिलाय, अर्ज फेटाळलेला आहे। नक्कीच शुभम, या ठिकाणी सांगता येईल की सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या जामिनासाठी शिरूर न्यायालयामध्ये अर्ज केला होता, मात्र तो जामीन अर्ज या ठिकाणी फेटाळला आहे। कारण कैलास वाघ याला जी बॅटने मारहाण केली होती, या प्रकरणामध्ये सतीश भोसलेचा अर्ज या ठिकाणी शिरूर न्यायालयात होता, मात्र तो फेटाळण्यात आलाय। एकीकडे आपण पाहतोय की सतीश भोसलेवर 1 नव्हे 2 नव्हे तर 3 गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता कुठंतरी सतीश भोसले अजूनही अडचणीत सापडलेला आहे, कारण न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळलाय, मात्र याला पुढे देखील अर्ज करण्याचा चान्स आहे। मात्र यामध्ये सतीश भोसलेचा अर्ज फेटाळल्यामुळे आता याचे पुढील सुनावणी नेमकी कधी होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। शुभम सर। ठीक आहे हरिदास, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।